जय शिवराय। आजचा हा ब्लॉग विशेष पाहतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा, स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील देवता म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आणि या देखाव्यामध्ये पराक्रमाची, त्यांच्या शौर्याची आणि स्वराज्य स्थापनेची आणि त्यांनी घेतलेल्या कष्टांची आठवण करून देतो। या धाडसामुळे आज आपण अभिमानाने डोकं वर करून जगतोय। महाराजांचा हा देखावा फक्त चित्र नसून तो प्रेरणाचा स्रोत आहे, तो शौर्याचा संदेश आहे, तो आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे। चला तर मग या ब्लॉग मधून आपण सारे मिळून गर्जना करूया, जय भवानी जय शिवाजी। खरंच तो पहिला देखावाच बघून अगदी मन भरून आलं होतं, ऊर असं भरून आलं होतं। आणि आम्ही रायगडच्या दिशेने निघालो। त्यानंतर आम्ही पहिला आलो रोपवेच्या दिशेने आलो। इथे बघा, इथे अन्वीचे बाबा आणि अन्वीचे काका तिकीट्स काढायला गेले होते, त्यामुळे आम्ही इथे बसलो होतो। अन्वीला मी सगळं दाखवत होते। त्यानंतर मग मी अन्वीला बाहेर घेऊन गेले, ते रोपवे दाखवत होते। तर ती छान आनंदाने रोपवे बघत होती। ती प्रथमच बघत होती, तिला वेगळंच वाटत होतं। त्यासाठी हे सुद्धा नवीन होतं आणि ती आनंदाने कुतूहलाने बघत होती की हे असं कसं जातंय। आम्हाला ना अन्वीला कधीपासून आणायची होती, म्हणजे अगदी ती जन्मल्यापासून आम्ही ठरवलं होतं की तिला ना रायगडावर घेऊन जायचं, पण कधी असं चान्स मिळालाच नाही। पण बहीण आली आणि त्याच्या निमित्ताने आम्ही ठरवलं आपल्या या दोन्ही मुलींना रायगडावर नेलंच पाहिजे। मग चला या वेळेला रायगडावर त्या दोघींना आणलं। आणि आम्हाला लेट झाल्यामुळे ना फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे छान असं बघता सुद्धा येत होतं आणि अन्वीला समजावून सांगता सुद्धा येत होतं। त्यामुळे मस्त आम्ही इथून निघालो, रोपवेच्या दिशेने निघालो होतो। आम्हाला तिकीट्स मिळाले होते। किती लोक आहेत? किती तुमचे? दादा हॅलो, आता आम्ही चाललोय रोपवेने रायगडला आणि अन्वी फर्स्ट टाइम जाते आणि आमची श्रावी पण आहे। श्रावी पण फर्स्ट टाइम जाते रायगडला। आता थोडा वेळ थांबलोय कारण एक ट्रॉली भरायचे म्हणून। तर दाखवत मस्त छान वाटते रोपवेने। आणि मी सुद्धा खूप वर्षांनी चालले, जवळजवळ 5-6 वर्षांनी मी जाते आणि अन्वी फर्स्ट टाइम जाते। हा नमस्कार। बोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय भवानी जय भवानी। रोंगटे खडे झाले पाहिजेत, म्हणजे बापू पकडून बस। अरे वा, मस्त आहे। शाही कसं वाटतंय? किती बसले शाही पण? आलते काय चालू? रोपवेने वरती चाललं आहोत। कसं छान वाटते, मस्त। खतरनाक वाटून बोलाय, पण ते आता दिसत नाही। आणि आपण कुणीकडे चाललो?
दोघांचा नेहमी प्रयत्न असतो की अन्वीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, त्यांच्या किल्ल्यांबद्दल तिच्या समजेल अशा उमजेल अशा भाषेमध्ये आम्ही दोघं नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कधीतरी गोष्टींमध्ये, कधीतरी असं रंजक कथांमध्ये तिला सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि आज तिला आम्ही रायगड किल्ल्यावर घेऊन गेलो. आपल्या संस्कृतीचं, आपल्या इतिहासाचं ते प्रतीक आहे, अभिमानाचं प्रतीक आहे, हे तिला सुद्धा जाणवलं पाहिजे. तिचं जे सध्याचं युग हे इंग्लिश मिडियमचं युग आहे. मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास असतो, पण तो इंग्लिश मध्ये असतो. आपल्या लहानपणी आपल्याला मराठीमध्ये होता आणि त्या वाक्यांमध्ये, त्या शब्दांमध्ये जी आपुलकी, लयबद्धता होती ती इंग्लिशच्या शब्दांमध्ये नाहीये. आमचं नेहमी प्रयत्न असेल की अन्वीला शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठीतूनच सांगण्याचा प्रयत्न आमचा नेहमी असेल. अजिबात उचलून घेऊन देत नाही. श्रावी इकडे बघ. गड फिरून झाला. आम्ही या वेळेला गाईड घेतला नव्हता, कारण आमच्याकडे खूप वेळ कमी होता. म्हणजे आम्ही लेट पोहोचलो होतो आणि गाईड घ्यायचा म्हणजे पूर्ण 1 ते 1 तास तर पूर्ण पाहिजेच होतं. म्हणून आम्ही फटाफट पाहिलं आमचं आम्हीच आणि परतीच्या दिशेने निघालो आहोत. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. मी जास्त काही बोललेले नाहीये, कारण महाराजांबद्दल बोलणं म्हणजे खरंच हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.